तर पुण्यातील सीओईपी कॉलेज राडा प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात युवक काँग्रेसच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप एबीव्हीपीने केलाय। पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये भाजपची विद्यार्थी संघटना अभाविप आणि काँग्रेसचे युवक संघटना एनएसयूआय यांच्यामध्ये जोरदार राडा झाला होता। अभाविपने काही मुलींना कॉलेजमध्ये डांबल्याचा आरोप एनएसयूआयने केला होता। दरम्यान कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं आपण पाहतोय। जो एबीवीपी के जो स्टूडेंट्स थे वो इस पे एग्रेसिवली उस पे आए और इसको मारने लगे। और तब जब मैं वहाँ से जा रही थी, इसके साथ में जा रही थी, तब जो एक मेल पुलिस था उसने मेरे पैर पे लाठी से मारा। और कुछ एबीवीपी के जो छात्र थे उन्होंने जूते पहन के थे वो उन्होंने जोर जोर से पैर पे पीटा है। एबीवीपी के लोग हम स्टूडेंट के लिए प्रोटेस्ट करने गए थे कि उसे जस्टिस मिले, उसे न्याय मिले। ये चीज़ हमें चाहिए थी और ये एबीवीपी के लोग हमारे खिलाफ प्रोटेस्ट कर रहे थे, हमारे खिलाफ नारेबाजी लगाई। उसके बाद उन्होंने हम जब मैटर बहुत ज़्यादा हो गया, ये लोगों ने हम पे मारपीट करना चालू कर दिया, फिजिकल हो गया सब कुछ। पुलिस लोगों ने एनएसयूआई के मेंबर्स पे लाठीचार्ज किया, इसके पैर पे लग गया। ये सब गुंडा प्रवृत्ति के लोग जो है एबीवीपी पाहतोय काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली आहे। बीजेपीचे गुंडे तुम्ही किती आणले आणि बीजेपीचे आणले तरी फरक पडणार नाही, हा उत्साह तुम्ही सगळे पाहत आहात। सगळ्यांना विश्वास आहे की राहुलजी या देशाच्या समस्येचं उत्तर आहे, राहुलजी प्रामाणिक आहे, राहुलजी आपल्यासाठी काम करतील, आपल्यासाठी सुधारणा करतील। म्हणजे बीजेपीचाच व्यक्ती सांगणारा की मला 25,000 दिले, देणारा बीजेपीचाच व्यक्ती आणि शूट करणारा बीजेपीचाच व्यक्ती, हा जो उत्साह पोरांमध्ये आहे, हे जे लोकांमध्ये उत्साह आहे की राहुलजी आपल्याशी चर्चा करायला येत आहेत, हे पाहिल्यानंतर ही बीजेपी असे छोट्या छोट्या माकडं चेष्टा करतात। मुळात हा खोटा चुकीचा गुन्हा आहे, याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्याची बिलकुल चूक नाही। त्या ठिकाणी त्या मुलींना शोधून त्यांचे माफीनामे करण्यात आले, त्यांना कोंडून ठेवण्यात आलं। तिथं त्या कोंडून ठेवलेल्या मुलींना सोडण्याकरता आमच्या मुली एनएसयूआयच्या गेल्या, तिथं त्या ठिकाणी 100 कार्यकर्ते एबीवीचे आले ते। आणि त्या ठिकाणी सीओईपीचे जे व्हिडिओ कॅमेरे आहेत, जे सीसीटीव्ही फुटेज आहेत, त्याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी होईल। 100% खोटे गुन्हे दाखल. त्याच्यामुळे एबीवीचे तिथं 100 कार्यकर्त्यांनी जाऊन धिंगाणा घातला आणि मग मात्र ज्या आमच्या मुली तिथं अडकून पडल्या त्यांना सोडवायला आमचे बाकीचे कार्यकर्ते गेले।